वेदांताचा 5 वर्ष वगैरे. पण थोडंसं वेदांत आणि शंकराचार्य जरी म्हटले तरी थोडंसं प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन्स आहे किंवा दुसरा आस्पेक्ट आहे किंवा काही असं फिल इन द ब्लँक्स आहेत. तर मला माहिती होतं, की हे जसं आता सुलक्षणा मॅडमना उलगडत-उलगडत चाललंय, की त्यातले गर्भित अर्थ कळायला लागलेत, खऱ्या अर्थाने कळायला लागलेत. स्वतः त्या सक्षम झाल्यात दुसऱ्यांसाठी कार्यक्रम घ्यायला. जे आतापर्यंत कॉन्फिडन्स नव्हता 5 वर्ष शिकून सुद्धा. इथे विहंगमला जोडल्यावर त्यांना कॉन्फिडन्स आला आणि खरे अर्थ कळायला लागले. तसंच मला माहिती होतं, की त्यांच्यामध्ये एक काही थोडीशी जी गॅप आहे, अभ्यास केलेला किंवा ह्याचा, ती भरून काढली पाहिजे ना आता. म्हणजे त्यांच्यात जो काही रिकामा कॉर्नर आहे किंवा आपण एखादं फुलगोल जर म्हटलं, तर थोडीशी काही जागा आहे, रिकामं आहे, ते भरलं पाहिजे. म्हणून मग ज्ञानेश्वरीचा जो काही भाग त्यांच्यामध्ये जाणं, ॲब्सॉर्ब होणं गरजेचं होतं. या उद्दिष्टाने म्हणजे मी त्यावेळेला सुद्धा विचार केला, की आपण हे तर घेणारच आहोत आता भाग 2 मधून. आपण सगळेच आहोत तिथे, त्या पण आहेत. आपण वाचणार आहोत, आपण त्याचं मंथन करणार आहोत, आपण ते साधनेत आणणार आहोत. आणि त्यासुद्धा वाचायला त्यांनी नाव दिलंच. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नाव दिलं ज्ञानेश्वरी वाचायला सुद्धा. पण मी म्हटलं आता 6वा अध्याय त्या वाचतात म्हणजे त्यांचं ते वाचून बऱ्याचदा झालेलं आहे. त्याच वेळेला त्यांनी इंडिव्हिज्युअल स्वतः जर तो ज्ञानेश्वरीचा भाग वाचला, कंपॅरिझन केली, तर ती त्यांची जागा भरून काढणार आहे. माझा हा इंटेन्शननी मी मॅडमना खास लिहिलं, की "मॅडम तुम्हाला हे करता ज्ञानेश्वरी वाचून स्वतः समजून घ्या आणि मग तुम्ही ज्यावेळेला साधकांना सांगाल" कारण मला बाकीच्यांची पण काळजी आहे. भलं मी म्हटलं भाग 2 लाच मी हे सगळं घेणार, साधना घेणार. पण ज्ञानबोधला जे जोडलेत त्यांची पण काळजी आहे. त्यांच्या त्यांच्या स्तराप्रमाणे. कारण पिरॅमिडला आलं नाही, शिवसर्वोदय शास्त्र शिकलं नाही, तर एक महत्त्वाचा तुमचा भाग प्रवेशच झाला नाही. तुम्ही त्या पात्रतेलाच येणार नाही. हे लक्षात घ्या जोपर्यंत भाग. कारण शिवसर्वोदय वाटतं तितकं सोपं नाही. मला आपल्या अनुजा मॅडमनी आता मी अनुजा मॅडम आले तर बोलायला लावणार. मला अनुजा मॅडम म्हटल्या, त्या 35,000 त्यांनी जेव्हा चौकशी केली, एकीकडे त्यांना 35,000 सांगितले भाग 1 ला आणि दुसरीकडे 25 म्हणजे मीच यावेळेला त्या भाग 2 ला आल्यावर मी या नवीन लोकांना, गौरी मॅडमना वगैरे सांगत होते. 25,000 कमीत कमी चाललेत. तर त्या म्हणे, "मॅडम मला तर 35,000 सांगितले." मग त्यांनी नाव पण सांगितलं. मग हे एवढं जर बाहेर पैसे देऊन चाललंय, तर तुम्हाला इतकं स्वस्तात मिळतंय. फक्त इथे काय आहे, स्वस्तात नुसतं मिळत नाही, तर फॉलोअप आहे, रिव्हिजन आहे. तुम्हाला हात धरून सारखं-सारखं करायला लावणं आहे. नुसतं शिकवलं, सोडून दिलं असं नाहीये. तर तिथे ह्यामध्ये मग हे जर लक्षात आलं, तर ज्ञानबोधला सुद्धा जे लोक आहेत ते आल्याशिवाय, शिवसर्वोदय केल्याशिवाय एक प्रवेश पात्रताच येणार नाहीये. म्हणून त्यांना घेऊन ध्यानाला बसायचं नाहीये. कारण पुढं-पुढं जायचंय. जे पुढं गेले, जे ऑलरेडी एवढ्या लांबून-लांबून आलेत पिरॅमिडला. लांबून-लांबून त्यांनी भाग 1 केले, 2 केले, 3 केले, 4 केले, 5 पण केले. ध्यान पण केलं 3:30 ला उठून. मग ह्यांच्याबरोबर हे सगळे बसवलं तर होत नाही. वेळ खूप लागतो. कारण ग्रुप एनर्जी आता पोर्टल उघडायला सुरुवात झाली. पहिलं पोर्टल उघडलं 6 जूनला. लक्षात घ्या. असेन्शन्स. आता असेन्शन कोऑर्डिनेटर जे आहेत, आपण जसं आपल्या ग्रुपचे कोऑर्डिनेटर म्हणतो, तसे असेन्शनसाठी जे प्रयत्न म्हणजे मी एक कोऑर्डिनेटर म्हणा, ह्यांचं शिफ्टिंग सुरू झालं पहिला फेज. आणि 27 पर्यंत बरचसं ह्याच्यामध्ये हे होणार आहे. जवळ-जवळ आता पोर्टल्स एक-एक उघडत जाणार आहेत बघा तुम्ही. मग ह्याच्यासाठी बाकीच्या लोकांना थांबवून काय उपयोग आहे? आणि ह्यांना आणि ह्यांना बरोबर घेतलं तर होणारच नाहीये. कारण एक ग्रुप एनर्जी इथे असणारी ती इथे येणार आहे. म्हणून मग हे स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे, मस्ट आहे. आणि म्हणून माझा खूप वेळ जातो, मला खूप त्रास होतो, तरी ते मी करते. तर ह्याच्यामध्ये मग ह्या लोकांची पण काळजी होती आणि सुलक्षणा मॅडमचं सुद्धा माझ्याजवळ इंटेन्शन हे होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं, "मॅडम तुम्ही हे करायचं आणि मग या लोकांना समजून सांगायचं." मग ते झालं. त्यांनी समजून सांगितलं. आपण बघितलं किती तल्लीन होऊन त्यांना मोहच आवरला नाही ते ज्ञानेश्वरीच वाचायचा. त्यांना फोन करावा लागला. "तुम्हाला भगवद्गीता सांगितली, ज्ञानेश्वरी वाचताय तुम्ही. अर्थ समजून घ्या" म्हटलं होतं. ज्ञानेश्वरी वाचायला तर लोकांना सांगितलंय ज्ञानबोधच्या. इकडं तर आपण वाचणार आहोत.
मग त्यांना मोहच आवरला नाही. म्हणजे जे काही सगळं व्हायचं होतं, त्यांनाही असं वाटलं यांना द्यावं. पण असं करून चालणार नाही. हे तुम्ही कोऑर्डिनेटर्सनी लक्षात घ्या. पात्र व्यक्तीलाच ज्ञान दिलं तर तुमची कुवत राहणार आहे. अपात्र व्यक्तींना दिलं तर जे काही हायर ज्ञान आहे त्याची कुवत राहत नाही. असे भले-भले लोकं मी तुम्हाला उदाहरण देईल, की त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. ध्यानाने, साधनेने सगळं होतं. सगळं दिसायला लागते. मागचे कर्म दिसायला लागतात. शब्दांची पॉवर यायला लागते. आणि मग सांगत बसायचं कोणाला काही सगळ्या गेल्या निघून त्यांच्या सिद्धी. ज्यांना सगळे 3 जन्म दिसायचे आता एकही जन्म दिसत नाही. असं होतं आणि आपण शिवसर्वोदयलाच बघितलं. हे ज्ञान पात्रच लोकांना द्यायचं. त्यामुळे आपण ध्यानसाधकांनाच बोलवतो. मध्ये 1-2 चान्स मिळाले, पण ते सुद्धा रेकी मास्टर झाले होते. काही त्यांच्या बॅकग्राऊंड होत्या ध्यानाच्या 10-10, 15-15 वर्ष म्हणून या म्हटलं. आता परत तिथे स्टॉप लावलाय. नवीन लोकांना नाही प्रवेश. तुम्हाला यायचंय इथे बसायचंय आमच्याबरोबर, तर पहिल्यांदा ध्यानाला जोडून घ्या. मग इथे नाहीये ध्यान कार्यक्रम सुरू, तर तिकडं हे करा, ओंकार साधना करा. नाहीतर येऊच नका. कारण ओंकार साधना सुद्धा एक स्क्रीनिंग आहे. तुम्ही जर ओंकार साधना केली नाही, तर तुमचं शुद्धीच होत नाही. मग अशुद्ध लोकांना कसं काय एकत्र शुद्ध लोकांबरोबर आणायचं? त्यामुळे 3-4 महिने नवीन साधकांनी ओंकार साधना केलीच पाहिजे. नाहीतर येता येणार नाही. तसं आज जो काही प्रश्न काल टाकला होता, एवढं गौरी मॅडमनी सुंदर वाचन केलं आणि प्रश्न साधा विचारलाय. तर आता त्यात नवीन सुद्धा सरांनी, पारधे सरांनी टाकलंय बघा. म्हणजे नवीन व्यक्ती जॉब करतायत ते, तरी सुद्धा ते उत्तर देतायत. भले 1 ओळीत का होईना, भले 2 ओळीत का होईना. इथे काही तुम्ही रवंथ ऐकायला येता का बाकीचे? येत जाऊ नका. एवढे सुंदर, सुंदर हे जे आहे ना, ते इतरांसाठी नाही, ज्यांना काही लिहायचंच नाही त्यांच्यासाठी नाही. त्यासाठी मी म्हणते, सगळं जो शब्दप्रयोग वापरला श्रद्धा मॅडमनी, तिथे या लोकांना मी सांगते सगळे नाही. एक ओळ सुद्धा न लिहिणारे बरेच जण आहेत. तर तिथे प्रश्न विचारला होता, की माझं हे सुरू झालंय का? डोळे उघडलेत का? मी जागृत झाले आहे का? झालो आहे का? हो, नाही. आणि झालोय तर का? नाही तर काही नाही. आता हे वाचणाऱ्यांना सुद्धा 3 प्रश्न दिलेत, की माझ्यापुढे वाचण्याचा कार्यक्रम का आला आहे? दुसरं माझ्यापर्यंत हेच पुस्तक का आलं आहे? आणि तिसरं हे करत असताना माझ्याकडं काय-काय होत आहे? इन्सिडेन्सेस काय होत आहेत? इव्हेंट्स काही होत आहेत? घटना काय घडत आहेत? कारण हे जोवर ऑब्झर्व्हर म्हणून आपण बघत नाही, आपण गीतेमध्ये सुद्धा बघतोय, की ऑब्झर्व्हर राहायचंय आपल्याला. म्हणजे सगळं बघत राहायचं आहे. मनन, चिंतन करायचं आहे. त्याशिवाय काहीही होत नाही. ह्याचं तर खूप आत्ता सुद्धा इतकं म्हणजे जे काही मनन आहे, चिंतन आहे, लेखन आहे, त्यांनी सगळे न्यूरो लिंग्विस्टिक इथे डेव्हलपमेंट होतात आणि हे सगळं डेव्हलप म्हणजेच ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड दुसरं काही नाहीये यापेक्षा. हे लक्षात घ्या आणि मग तुमची आहुतीच पडत नाही मनन, चिंतन, लेखनाने. त्या ब्रह्मांडात काही घडणाच झालंय. नुसतं बसताय. आणि मग हे होत नाहीये सगळ्यांकडनं. तर ते एक सांगायचं होतं म्हणजे आता अनुसरण मॅडमनी टाकलं म्हणून मला बोलायचं हे झालं. दुसरं आता चक्राध्यान. चक्राध्यानाचा एवढा स्पष्ट मेसेज आहे ध्यान ग्रुपवर, तरी लगेच त्याच्या खालीच आंधळ्यासारखं प्रश्न सुरू झाले. अशांना अजिबात घेतलं जाणार नाहीये. माझ्या कार्यक्रमांना तुम्हाला इथून पुढे बसता येणार नाही. जर तुम्ही आत्तापर्यंत वागत होता तसं वागला तर. नवीन लोकांना सुद्धा सांगते आणि जुन्या लोकांना सुद्धा सांगते. अजिबात माझ्याकडं घेतलंच जाणार नाही तुम्हाला. काय तिथे वरतीच लिहिलेलं आहे, खालीच विचारायचं. स्पष्ट लिहिलेलं आहे. टेस्ट रिपोर्ट आणायचे आहेत. आणि जर काही टेस्ट असलेले काही नसेल, तर काय करायचे ते सुद्धा लिहिलेलं आहे. नाही तर चक्राध्यान 1 दिवसाचं, 5 दिवसाचं ₹10,000 फी चालली आहे बाहेर. इथे फुकट तुम्हाला 42 दिवस मिळणार आहे. इतकं सुंदर रिसर्च ओरिएंटेड, रिझल्ट ओरिएंटेड, कार्मिक, फिजिकल, मटेरिअलिस्टिक
सगळा रिझल्ट देणारा 42 दिवस. मी काही वाया घालवू का तुमच्या असल्या फालतू लोकांसाठी? ज्यांना काहीच करायचं नाही. नुसतं मग झोपायचंय, पहाटे मी ध्यान करते, ध्यान करते. आवाज जरी मागितला, हाक जरी मारली तरी हो देत नाही 4-4, 5-5 वेळा. सिद्ध होतंय ना तुम्ही काय करता. ध्यानात प्रश्न विचारला तर उत्तर देता येत नाही. प्रश्न सुद्धा लिहिता येत नाही. झालं ना आता 4 वर्ष झाले. मी नाही आता तुम्हाला कोणाला घेणार आहे. मूलाधार होईपर्यंत जर 3 दिवस तुम्ही मूलाधार केलं नाही, तर तुमचा सगळा चान्स गेला. तेवढा खर्च करा टेस्ट रिझल्टसाठी. नाहीतर येऊच नका. काहीच उपयोग नाहीये. इथे आपल्याला काही नुसतं हालायचं नाहीये, डोलायचं नाही, म्युझिक ऐकत पडायचं नाहीये. आपल्याला इथे काम करायचंय आणि ऑब्झर्व्ह करायच्यात काही गोष्टी. जरी आपल्याला म्हटलं, की रिझल्ट्सकडे लक्ष ठेवू नका, फायद्यांकडे लक्ष ठेवू नका, कर्म करत राहा. पण इथे आपण सांसारिक माणसं आहोत. आपल्याला चक्रा ध्यानातून जे काही मिळवायचंय, ते मिळतंय का नाही? एनर्जी गोज वेअर फोकस गोज. तुम्ही जर इंटेन्शन ठेवलं, हे होतंय का नाही, तर ती एनर्जी तिथे काम करणार आहे. तुमचा फोकस गेला तर काम करणार आहे. नाहीतर कशाला 42 दिवस घालवायचे? 42 दिवस जर कष्ट तर तुम्ही सगळेच करताय. 100-100, 150-150 लोकं की ऑनलाईन चक्राध्यान केला. पण काय उपयोग आहे? करून नुसतं उपयोग काय आहे? एनर्जीला लावायचे की नाही कामाला? रिझल्ट्स पण आले. पण आम्हाला काय रिटर्न? आम्हाला काय इनपुट? रिझल्ट द्या म्हटलं की कोणी रिझल्ट्स लिहीत नाही. मग सगळं दाबायचं, मग दाबायचं. मग तिथे तुम्हाला काही वाटत नाही. एवढं हजारो पैसे 50-50 हजार हा कोर्स तर 50,000चा होईल चक्रधर. मग लोक एवढे पैसे मिळवत सुटलेत आणि तुम्ही देताय तुमच्यासारखे देतायत. 35,000 देऊन शिवसर्वोदय शास्त्र चालले. अनुजा मॅडम नाही येऊ देत मी सांगतेच. रुपाली मॅडम तुम्ही सांगा हो चक्र ध्यानाचे किती पैसे असतात साधारण? तुम्ही ग्रँड मास्टर आहात. मॅडम चक्रधान एक मॅडम घेतात. रेकी हा. ग्रँड मास्टर आहे, 30,000 रुपये घेतात. तीस किती हजार दिवसाचं असतं? 21 दिवसाचे 30,000. बघा ऐका तुम्हीच ऐका सगळ्यांनी ऐका. मग इथे सगळं फुकटचं आहे ना. फक्त मंगल मॅडम कडक, कडक, कडक म्हणून बोललं जातं. पण हे घ्या ना कष्ट स्वतःसाठी. अपेक्षा काय आहेत? पैशाची अपेक्षाच नाहीये. तुमच्यासाठीच सगळं आहे इथे. जर 35,000त एक दिवस शिवसर्वोदय चाललं, तर मी फक्त 1,500 घेते. तिथे 30,000 ते 21 दिवसाचं सांगतायत. मग 42 दिवसाचं किती पाहिजे? आणि मग तुम्हाला साधं टेस्टिंगला एवढं घालवायला नको. आधी वाचायचंच नाही तो मेसेज. ध्यान ग्रुपवर मेसेज खालीच इथे सगळ्यांच्या शंका. त्यांना कोणाला घेणार नाहीये. काही करा. तुम्ही करूच नका. ज्यांनी तिथे शंका विचारल्या त्यांचा चान्स गेलेला आहे. डोळे उघडून वाचता यायला पाहिजे. ग्रुप काय एवढा मोठा नाही. खाली विचारताय वरतीच सगळं लिहिलंय. उगाचच वेड्यासारखी सवयच लागलीये. काहीतरी, काहीतरी, काहीतरी विचारायची. तर माफ करा मला. पण हे जे झालं मॅडमनी म्हटलंय, खूप सुंदर मेसेज लिहिला श्रद्धा मॅडमनी. धन्यवाद आदी. आणि एक 5-6 जणांनी जिथे म्हटलंय, त्या सगळ्यांचे धन्यवाद. आता आज तरी सगळ्यांनी विचार करा. तर उद्याचं पुस्तक होईल. नाहीतर काही ही चांगली-चांगली पुस्तकं घ्यायची गरज नाही. किंवा ज्यांनी उत्तरं दिली त्यांच्यासाठीच ते कार्यक्रम होईल. उद्याचं पुस्तक अजून सुंदर आहे. तर उद्याच्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते, की लेखकांनी सुरुवातीला सांगितले आहेत. ध्यान म्हणजे काय? ते कसं करायचं? प्रारब्ध असतं का? की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो?